वाघ सर, ओ वाघ सर, आवाज येतोय का माझा तुम्हाला? मोबाईल आडवा करा ना, तुमचा आवाज येत नाही. हा ओके ओके, असा धरा. नाही तर मग त्याचं रोटेट ऑप्शन चालू करा आणि मग आडवा करा. आवाज का बरं येत नाही तुमचा? माईक चालू करा ना. सगळं सस्पेन्शन केलं. या रूटला काय गंमत. डिस्कनेक्ट करा बरं तुमचं ते ब्लूटूथ. वाघ सर, ब्लूटूथ डिस्कनेक्ट करून बोला ना तुम्ही, तुमचा आवाजच येत नाही. ब्लूटूथ डिस्कनेक्ट करा. बोला बरं तुम्ही आता. हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुमचा आवाजच येत नाही इकडं. ब्लूटूथ नाही नाही नाही, तुम्ही दुसऱ्या मोबाईल वरून जॉईन करा बरं, 1 मिनिट. दुसऱ्या मोबाईलचं नाव सांगा. दुसऱ्या मोबाईलचं नाव चॅट बॉक्स मध्ये टाका सर, त्याला कोस्ट करायला. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हॅलो हॅलो, त्या दुसऱ्या मोबाईलचा माईक बंद करा. याचा चालू केला तर त्याला लांब घेऊन जा आता 2 मिनिटं, म्हणजे मग ते स्पीकर रिटर्न मारणार नाही. हा येतोय, आवाज येतोय सर तुमचा आता. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. हा त्याचा नाही 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 नाही, दुसऱ्याच्या शेजारी आजार ठेवला तर तो रिटर्न आवाज मारेल. त्याचा आवाज एकदम बंद करा आता. ज्याच्यावरून फळा दाखवतोय ना, त्याचा पूर्ण आवाज बंद करून टाका. त्याच्यावरून आवाज नाही आला पाहिजे. तुम्ही जो बोलता ना तो आवाज त्याच्यात आला नाही पाहिजे, म्हणजे तो रिटर्न आवाज मारणार नाही. हॅलो
नाही नाही, त्याला बाजूला न्यावं लागेल तुम्हाला. एकदम 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 कमी करून टाका त्याचा आवाज. एकदम कमी केला सर. हा का? मग आता असं करा सर, याला हा याला तिथं जोडा, याला तिथं जोडा, तो काढून टाका डायरेक्ट. आणि याचं नाव सांगा मला याला जोडलेल्याचं, किंवा जोडा तुम्ही, मी सांग बघतो तो. चला, याचा व्हिडिओ बंद करा किंवा याला लेफ्ट करून टाका डायरेक्ट, दुसरा जॉईन ओके. करा. कारण त्याच्यावरून त्याचा माईक बंद करून द्या ना 2 मिनिटं. हॅलो. नाही, जो जोडला ना दुसरा, त्याचा माईक चालू नाही होते ना? हा हा होतोय का? केला ना चालू. त्याला का चालू? त्याचा व्हिडिओ चालू करा बरं. हॅलो. हॅलो. तो आधीचा लेफ्ट करा ना सर. ओके. हा हा. हॅलो. तो दुसरा मोबाईल लांब घेऊन जातो सर. आता बोला बरं. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. आता व्यवस्थित येतोय, करा सुरू. हॅलो. ओके. हा बोला बोला, आता आवाज येतोय तुमचा. हॅलो. आवाज येतोय सरजी? हा येतोय, आता तुम्ही सुरू करा सर डायरेक्ट. ओके ओके ठीक. हो. सर्व शिक्षक विद्यार्थी यांना सप्रेम नमस्कार. आजच्या या तासाला थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडेस आपण डायरेक्ट सुरुवात करूया. माननीय सीओ साहेब यांच्या संकल्पनेतून, तसेच माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपल्याकडे जे मिशन आरंभ याचे तासिका चालू झालेले आहेत, त्यामध्ये आज माझ्याकडे फेब्रुवारी 2019 ची शिष्यवृत्ती परीक्षा यामधील काही प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत आणि त्याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर्व विद्यार्थी मित्रांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि सुरुवात आपल्या प्रश्नांनी 44व्या प्रश्नांनी करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 44वा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे. एका लीप वर्षाची सुरुवात रविवारी झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल? एक लीप वर्षाची सुरुवात रविवारने झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल? परंतु हा जो प्रश्न आहे त्यामध्ये कुठलंही तारतम्य लागत नसल्यामुळे बोर्डाने हा कॅन्सल केलेला आहे. त्याऐवजी मी एक नवीन क्लिक तुम्हाला क्लुप्त्या आणि सूत्रे यामधून एक आपल्याला कुठलंही वार कसं काढायचंय, कुठल्याही दिनांकाचा वार कसा काढायचा तो मी आपल्याला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी असे आठवड्याचे 7 वार आणि त्यांना कोड दिलेले आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे एकूण 7 वार. तर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात 2000 किंवा 1900 मधील, परंतु आपण 1600 पासून सुरुवात करूया.
1600 ते 1699, त्यानंतर 1700 ते 1799, 1800 ते 1899, 1900 ते 1999, त्यानंतर 2000 ते 2099. याला काही कोड दिलेले आहेत मित्रांनो. यासाठी 6, 4, 2, 0 आणि 6. 1600 ते 1699 साठी 6 हा कोड दिलेला आहे. 1700 ते 1799 साठी 4 हा कोड दिलेला आहे. 1800 ते 1899 यासाठी 2 हा कोड दिलेला आहे. 1900 ते 1999 साठी 0 हा कोड दिलेला आहे. 2000 ते 2099 यासाठी 6 हा कोड दिलेला आहे. यानंतर आपण आपले जे महिने असतात यासाठी आपण बघूया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यासाठी पण एक क्लुप्तीमधून आपल्याला कोड दिलेला आहे. तर जानेवारीसाठी 0, फेब्रुवारीसाठी 3, मार्चसाठी 3, एप्रिलसाठी 6, मे साठी 1, जूनसाठी 4, जुलैसाठी 6, ऑगस्टसाठी 2, सप्टेंबरसाठी 5, ऑक्टोबरसाठी 0, नोव्हेंबरसाठी 3 आणि डिसेंबरसाठी 5 असे हे कोड दिलेले आहेत. बघा मित्रांनो, लिहून घ्या ते, कारण यावरून आपल्याला कुठल्याही तारखेचा वार आपल्याला काढता येणार आहे. तर जास्तीत जास्त आपल्याला या दोघांवर जास्त प्रश्न येतात. 1900 ते 1999 आणि 2000 ते 2099 यावर जास्त प्रश्न येतात मुलांना. तर समजा आपण आजची तारीख घेतली, यानुसार येतं का नाही बघण्यासाठी 22 नोव्हेंबर 2025 हे कोड जर लिहून घेतले असतात तर इथली जागा मी क्लीन करतो. बघा, अशा प्रकारे आपण आजची तारीख घेतली. बघा, 22 नोव्हेंबर 2025. तर त्यासाठी काय करणार, तर सर्वप्रथम आपण हा 22 इथे घेतला लिहून, त्यानंतर बेरीज करायची. बेरजेमध्ये नोव्हेंबर साठी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. नोव्हेंबर साठी 3 आणि डिसेंबर साठी 5 हे कोड आहेत. तर नोव्हेंबर साठी 3 या ठिकाणी आपण 3 लिहिला, परत बेरीज केली. त्यानंतर काय, 2025 मधलं आपल्याला फक्त हे साल लिहून घ्यायचंय 25. पण या 25 ला 4 ने भागायचंय. इथं कोणतंही वर्ष आलं तर त्याला 4 ने भागायचं. या दोघांपैकी या दोघांना किंवा एक असेल तर 4 ने भागायचं.
25/4 6 चोक 24. बाकी लिहायची नाही तर हे जे वरचे आलेले 4 ते इथं लिहायचे, त्यांची बेरीज करायची. 22 आणि 3 25, 25 आणि 25 नोव्हेंबर. आपण अजून एक अंक ठेवला, हे जे साल आहे 1900 2000, या 2000 मधले 6 आपल्या इथे लिहायचे. बघा 25 आणि 25 50 50 50 आणि 10 22 आणि 3 25 25 आणि 6 31 31 आणि 4 35 35 आणि 25 50. आता याला भागिले 7. 7 का? कारण 7 दिवसाचे 7 वार. इथे 6 आहे. पंचवीस आणि 25 50 50 आणि हे 6/12 62/7. हे कसे आले कळलं का? ही 22 तारीख आपण इथे लिहिली, नोव्हेंबर महिन्याचा जो कोड आहे तो इथे लिहिला, त्यानंतर हे जे 6 आहे ते हे 2006 हा कोड आपण इथे लिहिला, त्यानंतर हे 25 लिहिले आणि 25 ला भागिले 4 केले, कारण लीप वर्ष दर 4 वर्ष येतात म्हणून 6. हे उत्तर आलं ते इथे लिहिलं आणि त्यांची बेरीज करून 62. 62/7 का? कारण संपूर्ण वार एकूण वार 7 आहेत म्हणून 62/7 केले. 7 7 8 56 म्हणजे 62 मधून 6 0. आता आपल्याला भागाकाराचा विचार करायचा नाही, आपल्याला फक्त बाकी जे राहिले बाकी तो कोड बघायचा. बाकी आले 6. 6 नंबर तिथे शनिवार, बघा आज शनिवार आहे. असे प्रश्न 100% आपल्याला येतात 2 मार्काला, किंवा 2 प्रश्न विचारते 4 मार्काला येतात म्हणजे येतातच. पुढील प्रश्न घेऊया आपण 45वा. दिलेल्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पाच 51 8 3 39 7 6 6 प्रश्नचिन्ह. आणि या ठिकाणी पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 9 आणि चौथा पर्याय आहे 2. असे प्रश्न हमखास येतात मित्रांनो. यामध्ये कधी कधी याचं आपण संपूर्णपणे निरीक्षण केलं पाहिजे. 5 आणि 8चा 51शी काय संबंध आहे, 3 आणि 7चा 39शी काय संबंध आहे, त्यावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर इथं मिळणार आहे. तर यामध्ये कधी कधी वर्ग विचारला जातो किंवा घन विचारला जातो. तर या ठिकाणी 8चा वर्ग 51 बरोबर 8चा वर्ग वजा आणि 5 यांची बेरीज आहे. मग
8 8 64 वजा 8 आणि 5 13 बरोबर 51. अशा पद्धतीने हे 51 उत्तर आलेलं आहे. त्यानंतर आपण याच पण त्याच पद्धतीने करून बघूया. 39 बरोबर 7चा वर्ग वजा 7 अधिक 3 7चा वर्ग 49 वजा 10 बरोबर 39 39 आलेला आहे. मग आता या ठिकाणी सुद्धा आपण या संख्येचा वर्ग वजा ही संख्या आणि ही संख्येची बेरीज अशा पद्धतीने करू. मग पहिला पर्याय घेऊन बघू. 4चा वर्ग वजा 4 अधिक 6 4चा वर्ग 4 चौक 16 वजा 6 बरोबर 16 10 बरोबर उत्तर आले 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीने हे गणित आहे आणि तो आपल्याला आपल्या निरीक्षणानुसार सोडवायचा आहे. बघा 8चा वर्ग त्यानंतर या दोघांची बेरीज केली आणि त्याच्यातून ते वजा केले तर उत्तर बरोबर आपल्याला सापडते. समजताय का मित्रांनो? म्हणजे पुढचं गणित घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 46 ते 50 साठी खालील पदांच्या मालिकेतील क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. बघा असे पण प्रश्न येतात. खालील पदांच्या मालिका म्हणजे मालिका होणार आहे इथे अंकांची किंवा संख्यांची त्यांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचे. तर या ठिकाणी 0 4 18 प्रश्नचिन्ह 100 180 294 पर्याय आहेत 42 58 32 48. बघा या संख्यांचं निरीक्षण करा आणि त्यावरून आपल्याला अंदाज येईल की या सिरीज मध्ये नेमकं काय दिसून येते आपल्याला. अशा प्रश्नांमध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एखादा वर्ग वर्गमूळ घन घनमूळ अशा संख्या विचारल्या जातात. तर यामध्ये क्रमाने आहे की उडी मारून आहे असे सुद्धा प्रश्न असतात. आपण बघूया. एकचा या ठिकाणी असा आहे की 1चा घन वजा 1चा वर्ग बरोबर 0 नंतर 4 क्रमाने घेतलं 2चा घन वजा 2चा वर्ग बरोबर 2 दुणे 4 4 दुणे 8 8 वजा 4 बरोबर 4 इथे 4 आलेला आहे. त्यानंतर क्रमाने घेतलं 3 3चा वर्ग वजा 3चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 वजा 3 त्रिक 9 बरोबर 18 उत्तर इथं 18. आता हे जे क्रमाने 1 2 3 म्हणजे इथं 4चा घन वजा 4चा घन वजा 4चा वर्ग 4 चौक 4 गुणिले 4 गुणिले
4 बरोबर 4 चौक 16 4 चौक 64 वजा 4 चा वर्ग 4 चौक 16 14 6 गेले 8 5 1 गेला 4 48 पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 लिहून घ्या काही अडचण येत असेल तर सांगा विचारा त्यानंतर पुढील प्रश्न आहे 6 वजा 1 14 11 30 31 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे यामध्ये पर्याय आहेत 45 54 44 49 बघा 6 वजा 1 14 11 30 31 निरीक्षण करा आता ह्या संख्या ज्या आहेत वजा 1 जर सोडली तर त्या क्रमाने कशा जात आहेत बघा म्हणजे या ठिकाणी नक्कीच 2 संख्या मालिका असणार असा अंदाज आहे मग आपण असं जाऊया यांचा यांचा कसा संबंध आहे बरोबर की नाही तर बघा 6 आणि 14 याच्यामध्ये 8 चा फरक आहे 14 आणि 30 याच्यामध्ये 16 चा फरक आहे म्हणजे 8 दुने 16 या ठिकाणी आलं आणि या ठिकाणी वजा 1 ते 11 यांचा 10 चा आहे आणि इथे 10 गुणिले 2 म्हणजे 20 10 गुणिले 20 मध्ये यात 20 चा फरक आहे म्हणजे हे पटीने वाढतंय 8 गुणिले 16 8 1 8 8 2 16 8 3 10 गुणिले 20 आणि आपल्याला इथली संख्या विचारलेली आहे म्हणजे वरची म्हणजे यात 24 मिक्स करायचे 30 अधिक 24 बरोबर 54 म्हणजे पर्याय क्रमांक 2 लक्षात आलंय का यामध्ये 8 चा फरक आहे यामध्ये 8 दुने 16 म्हणजे यांची यामध्ये प्लस करायचे 16 यामध्ये 8 प्लस केल्यावर 14 उत्तर येतं यामध्ये 8 दुने 16 प्लस केल्यावर 30 उत्तर येतं आणि यामध्ये 8 त्रिक 24 30 मध्ये 24 प्लस केल्यानंतर 54 उत्तर येतं म्हणजे पटीने वाढता येते आणि बेरीज करायची यामध्ये पण पटीने वाढते बेरीज करायची पण पुढची संख्या विचारलेली नाहीये आपल्याला इथली संख्या विचारलेली म्हणून पर्याय आला 2 आता पुढील प्रश्न आहे आकृतीचा
आकृती पुढची आकृती कोणती आहे? यामध्ये हा जो षटकोन आहे याच्यामध्ये एक रेषा, इकडून एक रेषा आणि इकडून एक रेषा आहे बघा, म्हणजे एक एक आहे. यामध्ये दोन दोन रेषा वाढलेल्या आहेत बघा. इथे दोन रेषा वाढलेल्या आहेत बघा. यामध्ये तिसऱ्यामध्ये या ठिकाणी रेषा वाढलेल्या आहेत. 1 2 1 2, या ठिकाणी 1 2 1 2. त्यामुळे पुढच्या षटकोनामध्ये कोणत्या रेषा वाढलेल्या राहतील? इथे 1, इथे 2, मध्ये 2 वाढलेले आहेत आणि इथे 2 आहेत, म्हणजे इथे 3 येतील बघा. 1 2 3, या ठिकाणी 2 2 वाढल्यात, म्हणजे पर्याय क्रमांक 3. सरावाने आपल्याला सर्व प्रश्न सोडवता येतील. सराव महत्वाचा आहे. एकूण 50 नंबरचा प्रश्न बघा. गोल आणि इकडे रेष, त्रिकोण वरती रेष, चौकोन इकडे रेष आणि स्टार चांदणी खाली रेष. त्यानंतर पुढे त्याला स्टार इकडे रेष, नंतर गोल वरती रेष, त्रिकोण, म्हणजे सगळे काटकोनात वळले बघा या बाजूने असे. तर पुढे प्रश्नचिन्ह आलाय आणि त्रिकोण या प्रश्नामध्ये पहिलं आणि दुसरं जे संगत दिलेली ती बरोबर दिली, परंतु इथं ज्या पद्धतीने पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये कुठलीही मेळ लागत नाही. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न 49वा प्रश्न बोर्डाने कॅन्सल केलेला आहे, कारण पर्याय आणि प्रश्न यांचा काही मेळ लागत नाही. त्याचबरोबर 50वा प्रश्न सुद्धा बोर्डाने कॅन्सल केलेला होता. आपण पुढचा प्रश्न बघूया. दिशावर येणारा प्रश्न आहे. हमखास हा प्रश्न येतो. यावर एक किंवा दोन प्रश्न येतात. अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. समोरून आलेला अरुण 2 वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला, तर त्याच्या डाव्या हातालगतची दिशा दिलेल्या पर्यायापैकी कोणती? बघा प्रश्न कसा आहे. अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. तर सर्वात पहिले आपल्याला दिशा कशा लिहाव्यात आणि कशा ओळखल्या जाव्यात हे कळलं पाहिजे. कधी पण वरची दिशा जी असते ती उत्तर हे तुम्हाला माहिती आहे.
उत्तर दिशावरती उत्तर वर असेल म्हणजे दक्षिण खाली, पूर्व पश्चिम. याचं एक सूत्रच आहे बघा, अ द न प वा उ ई उ. इथून सुरुवात करायची. अ द न प वा उ ई उ. म्हणजे आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, ईशान्य आणि पूर्व अशा पद्धतीने आपल्याला दिशा लिहाव्या लागतील आणि त्यावरून आपल्याला पुढील प्रश्न आहे तो समजून घ्यावा लागेल. अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. अतुल नावाचा मुलगा आहे, तो या दिशेला तोंड करून उभा आहे, म्हणजे इकडे तोंड करून उभा आहे तो या बाजूला. समोरून आलेला अरुण त्याच्या समोरून, म्हणजे अरुण त्याच्या समोरून आला इकडून. हा नैऋत्य दिशेला तोंड करून उभा आहे आणि अरुण नावाचा मुलगा त्याच्या समोरून आला आणि 2 वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळाला. 2 वेळा उजव्या बाजूला. आता ही त्याची उजवी बाजू, म्हणजे इकडे वळाला काटकोनामध्ये आणि पुन्हा इकडे वळाला काटकोनामध्ये. तर त्याच्या डाव्या हातालगतची दिशा दिलेल्या पर्यायापैकी कोणती? तो इकडे वळाला, व त्याच्या डाव्या हातालगतची म्हणजे या बाजूची दक्षिण किंवा आग्नेय. पर्यायामध्ये आग्नेय 2, पश्चिम 3, नैऋत्य आणि 4 पूर्व. आपल्याला डाव्या हातालगतची दक्षिण आणि आग्नेय या 2 दिशांपैकी आले. या ठिकाणी पर्याय दक्षिण दिशा नाहीये, या ठिकाणी फक्त आग्नेय, म्हणून पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने दिशावर आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही या सूत्रानुसार त्याचं उत्तर काढायचं आहे. सोपं आहे अगदी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. आठ वाजून 20 मिनिटांनी 8:20 मिनिटांनी घड्याळाचा मिनिट व तास काट्यात किती अंश मापाचा कोन तयार होतो? मिनिट व तास काट्यात कोणता कोन? आता आपल्याला किती अंश मापाचा कोन? 115 अंश. दुसरा पर्याय आहे 125 अंश. तिसरा पर्याय आहे 110 अंश आणि चौथा पर्याय आहे 130 अंश. बघा, त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक घड्याळासारखी आकृती काढून घ्यावा लागेल. गोल 12, 3, 6 आणि 9.
1 2 3 4 5 6 7 सॉरी 7 8 9 10 11 त्यात 8:20 झालेले आहेत. 8:20 झालेले आहे आणि आपल्याला हा किती अंशाचा कोण यामध्ये तयार झाला हे विचारलेलं आहे. कसं जमेल बरं, सांगता येईल का काही? बघा, संपूर्ण घड्याळ म्हणजे 2 अर्धगोल. अजून सोपं करू. हा काटकोन झाला, हा काटकोन झाला, हा काटकोन झाला, हा काटकोन झाला. हा 90, हा 90 अंश, हा 90 अंश आणि हा 90 अंश. म्हणजे 360 अंश. या संपूर्ण जे आहे 360 अंश अर्ध केला आपण 180 180 बरोबर. मग 360 आहे, मग तास काटा आणि मिनिट काटा ह्या 5 मिनिटांमध्ये किती अंशाचा कोण होईल हे आपण सर्वप्रथम काढूया. काय करावं लागेल, किती अंक आहे 12. 360 भागिले 12 12 36 30 अंश. म्हणजे जर काटा फक्त असा असेल तर याच्यामध्ये 30 अंश बरोबर का. जर काटा असा असेल 1 वाजलेला असेल तर 30 अंश, 2 वाजलेले असतील तर 60 अंश, 3 वाजलेले असतील तर 90 अंश. अशा पद्धतीने 30 ने तो काट्यामधला जो अंश आहे तो वाढत जाणार आहे. आपल्याला 8 वाजता आपल्याला पहिले 8:20 सांगितलेले आहे. मग ह्या दोन काट्यांमधलं अंतर पाहिजे आपल्याला किती आहे. 1 2 3 4. मग 30 एवढ्या अंतरात म्हणजे 2 अंकांमध्ये 30 अंशाचा कोन होतो गुणिले हे 4 अंक झाले 3 चोक 12 120 अंश. पर्याय तर 120 अंश नाही. काय करावं लागेल, कारण इथं 8:20 झालेले. मग तास काटा थोडासा पुढे सरकेल ना वरच्या दिशेने. मग आता वरच्या दिशेने तास काटा सरकणार आहे. तर मग एवढ्या जागेत 30 अंशाचे सुद्धा आपल्याला भाग करावा लागतील, कारण इथे 20 60चा 1/3 भाग 20 येतो. मग 30चा 1/3 भाग 10 अंश येतो. म्हणजे 120 अंश अधिक 10 अंश बरोबर 130 अंश. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने हे गणित आपलं सुटेल. काय शंका आहे का? त्यानंतर असे गणित सोपे बघा, हे लक्षात ठेवा की आपल्याला 2 अंकामधलं जे अंश आहे तो 30 आहे, 3 अंकामधलं 90 आहे, 6 मधलं 180. अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही वेळेचं आणि मिनिटाचं 20 मिनिट असो 40 मिनिट असो आपल्याला अंश किती कोणाचा माप आहे किती अंशाचा कोण आहे याचा आपल्याला काढता येईल. त्यानंतर सोपा भाग पुढचा प्रश्न. नेहमी येणारा प्रश्न आहे हा. प्रश्नाकृतीचे जल प्रतिबिंब असणारी कोणती आकृती आहे?
956. जल प्रतिबिंब म्हणजे खालच्या बाजूने, खालच्या दिशेने असणार. यासाठी एकदम सोपी एकदम क्लुप्ती सांगतो तुम्हाला. एक छोटस पान जे कोरं आहे ते घ्यायचं, त्यावर किती संख्या आहे ती लिहून घ्यायची. 956. सर्वप्रथम आपण पायऱ्या लिहून घेऊया. दुसरा पर्याय आहे तिसरा पर्याय आहे चौथा पर्याय आहे पण एकदम सोपी क्लुप्ती सांगतो तुम्हाला. कोऱ्या कागदावर तुम्ही संख्या लिहून घेतली आणि या ठिकाणी ही संख्या अशी अशी झाली बघा. खालच्या दिशेने असल्यास खालच्या दिशेने करायची, इकडच्या दिशेने असल्यास इकडची दिशा करायची. या ठिकाणी जल प्रतिबिंब आहे म्हणून आपण ही खाली केली आणि या प्रकारची आकृती या ठिकाणी शोधायची. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. तुम्हाला या ठिकाणी उजाडा जरी पाहिलं तुम्ही तरी त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ते अंक. तर पर्याय क्रमांक 3 असा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधता येईल. त्यानंतर असाच प्रश्न आहे पुढचा. ते झालं संख्याचं. आता अक्षराचं बघूया. जे झेड आर या ठिकाणी आपण पुन्हा कागद घेऊ, कोरा कागद. त्या ठिकाणी जे झेड आणि आर हे अक्षर आपण लिहिलेत आणि याची सुद्धा आपल्याला आरशातील प्रतिमा सांगितलेली, म्हणजे या बाजूची आरशाची प्रतिमा म्हणजे या बाजूची. अशा पद्धतीने आपण जे झेड आर लिहून घेतले आणि तीच फक्त आपल्याला या बाजूने अशी करायची आहे. आणि पर्याय ज्या ठिकाणी असं तुम्हाला सापडेल त्या ठिकाणचा पर्याय तो क्रमांक द्यायचा, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल आणि आपले मार्क आपल्याला मिळतील. पंचावन्न नंबरचा प्रश्न पण असाच आहे बघा. त्यामध्ये 2 माशांची आकृती आहे एकाच चौकोनामध्ये आणि ते पण आरशातील प्रतिबिंब सांगितलंय बघा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोरा कागदावर अशीच तुम्ही जर आकृती काढून घेतली आणि या बाजूने केली तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पर्यायामध्ये उत्तर सापडेल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे.
ही आकृती आणि ही आकृती सारखी दिसतात बघा, परंतु यामध्ये अचूक आपल्याला निरीक्षण करून शोधायचं आहे. तिसरा आणि चौथा पर्याय आपल्याला सारखे वाटतात, परंतु त्यातलं अचूक निरीक्षण करून आपल्याला हे उत्तर शोधायचं आहे. त्यातला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा 56वा. खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत. विधाने आहेत, सर्व शिक्षक कलाकार असतात आणि ब काही कलाकार आनंदात राहतात. सर्व शिक्षक कलाकार असतात, काही कलाकार आनंदात राहतात. ही 2 विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून अनुमान काय काढलाय? सर्व शिक्षक आनंदात राहतात. आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. क, ब, क आणि ड. आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. यामध्ये पर्याय दिलेला आहे फक्त क सत्य. दुसरा पर्याय आहे क व ड दोन्ही असत्य. तिसरा पर्याय आहे फक्त ड सत्य आणि चौथा पर्याय आहे क व ड दोन्ही सत्य. आता पहिला पर्याय काय? फक्त क सत्य. क काय? सर्व शिक्षक आनंदात राहतात. पण इथं काय? सर्व शिक्षक कलाकार असतात असं विधान दिलेलं आहे. म्हणजे सर्व शिक्षक आनंदात राहतात हा हे जे विधान आहे ते चुकीचं विधान आहे. क व ड दुसरा पर्याय क व ड दोन्ही असत्य. आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. पण इथं काय दिलेलं आहे विधान? काही कलाकार आनंदात राहतात. म्हणजे आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात हे विधान सुद्धा असत्य आहे. मग यातलं फक्त ड सत्य आहे, पण हे चुकीचं विधान आहे. म्हणजे ड पर्याय पण नाही आणि पहिला पर्याय पण नाही. क व ड दोन्ही सत्य, पण क आणि ड ड काय आहे? आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात, पण काही कलाकार आनंदात राहतात हे विधान वरचं आहे. याच्यावरून अनुमान हे काढता येत नाही. म्हणजे हे विधान पण असत्य आहे आणि हे पण आहे. म्हणून पर्याय क्रमांक जो 2 आहे क व ड दोन्हीही असत्य असा पर्याय 2 आहे. तो पर्याय क्रमांक तुम्ही लिहू शकता. आपलं निरीक्षण क्षमता चांगली असली पाहिजे, वाचन चांगलं असलं पाहिजे, त्यावेळेस आपल्याला असे प्रश्नांचे उत्तर पटकन देता येतात. पुढील प्रश्न बघा. संख्या मालिका खालील अक्षरे, चिन्हे, अंक यांच्या लयबद्ध मांडणीवरून रिकाम्या जागी येणारे अक्षर, चिन्हे, अंक यांचा गट पर्यायातून निवडा. पी डॅश क्यू डी एल डॅश एल बी क्यू डॅश डॅश एल डी बी क्यू पी एल डॅश क्यू बी. पर्याय आहेत
क्यू डी पी डी, दुसरा पर्याय आहे डी पी बी पी डी, तिसरा पर्याय आहे बी बी पी पी डी आणि चौथा पर्याय आहे बी पी डी पी डी. अशा वेळेस काय करणार मित्रांनो, अंक किती आहेत, अक्षरे किती आहेत ते मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 16 17 18 19 20, 20 अंक आहे. मग हे 4 चे गट असतील किंवा 5 चे गट असतील असं आपण गृहीत धरायचं. त्यामुळे आता आपण एक दोन तीन चार, चार चे गट करूया. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 अशा पद्धतीने चार चे गट केले. आता या ठिकाणी संपूर्ण गट आलेला बघा डी बी क्यू पी. आता इथं क्यू च्या आधी बी आलेला आहे, या क्यू च्या आधी बी या ठिकाणी लिहिला. त्यानंतर एल, क्यू, क्यू नंतर पी आणि पी नंतर एल. हा राहिला बघा एल, हा बी लिहिला. एल, एल नंतर या ठिकाणी 2 एल आलेले, त्यामुळं हा गट चुकला आपला. आता 5 चा गट करून पाहू. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 एल, या एल नंतर पी डॅश क्यू डी एल डॅश एल बी क्यू, क्यू नंतर पी, एल नंतर डी, म्हणजे बी पी डी हा पी आणि डी पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण निरीक्षण करून ते गणित सोडवायचंय. त्यानंतर 23 66 92 डॅश 46 69 23 466 डॅश 234 डॅश 69 234. पर्याय आहेत 43 96 63 94 44 33 आणि चौथा पर्याय आहे 23 46. बघा या निरीक्षणावरून असं दिसून येतं आपल्याला 23 66, 23 466 इथला एक अंक गेलेला आहे, म्हणजे इथं 4 असेल. म्हणजे 23 466 चा हा संपूर्ण संख्या अंक मालिका आहे बघा. म्हणजे इथं जर 4 लिहिली, त्यानंतर 2 नंतर 3, 23 466, 23 466
9 23 466 9 23 466 त्यानंतर 4 3 इथे पुन्हा 9 9 23 466 म्हणजे बघा काय आलं 4 3 9 6 पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागेल बघा. बघा असे 15 प्रश्न माझ्याकडे होते आज आणि आपल्याला बरंच त्यातलं समजलं असेल. तुम्हाला संपूर्ण सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. आपण सर्वांनी ती परीक्षा चांगल्या पद्धतीने द्यायची आहे. चांगला अभ्यास करून चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे त्याबद्दल माझे सहकारी शिक्षक सैंदाने सर, पंडोरे सर यांचेही धन्यवाद. आजच्या या तासिकेसाठी सुरुवातीला थोडासा व्यत्यय आला होता आणि आजचा तासिका मी इथे संपवतो. हॅलो सैंदाने सर. धन्यवाद पुन्हा एकदा.